नंदुरबार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकींच्या आखाड्यात शड्डू ठोकून उभ्या असलेल्या मल्लांना आता पुन्हा एकदा मातीतला घाम पुसत वेट अँड वॉचची भूमिका घ्यावी लागली आहे. मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत सत्ता काबीज करण्यासाठी डोळ्यात तेल घालून वाट पाहणाऱ्या इच्छुकांच्या स्वप्नांवर सर्वोच्च न्यायालयाने आणि आरक्षणाच्या पेचाने सध्या तरी पाणी फेरले आहे. निवडणुका कधी होणार की आता थेट दिवाळीच फटाके फुटणार आणि या राजकीय साठमारीत नंदुरबारच्या सामान्य जनतेचं जे मरण होतंय त्याला जबाबदार कोण? पाहूयात या स्पेशल राजकीय रिपोर्ट मध्ये. गेल्या 1.5 ते 2 वर्षांपासून नंदुरबार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची मुदत संपली आहे. तेव्हापासूनच आज निवडणुका लागतील, उद्या लागतील या आशेवर राजकारणी डोळे लावून बसले होते. निवडणूक आयोगाने तयारी केली, गटगणांची पुनर्रचना झाली, आरक्षणही जाहीर झालं. आता गुलाल उधळायचाच या ईर्षेने नंदुरबारच्या 56 गटांमध्ये आणि 112 गणांमध्ये इच्छुकांनी कंबर कसली. पण नियतीच्या मनात आणि कोर्टाच्या तारखांमध्ये काहीतरी वेगळंच होतं. आधी पालिका निवडणुका, मग महापालिका निवडणुका आणि शेवटी 50% आरक्षणाचा मर्यादेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात गेला. आता जुलै महिन्यात यावर सुनावणी होणार आहे. जुलैचा निकाल येईपर्यंत पावसाळा डोक्यावर आलेला असेल. म्हणजेच आता निवडणुका थेट दिवाळीतच होण्याची दाट शक्यता आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेचे 56 गट आहेत. त्यात सर्वाधिक 13 गट एकट्या शहादा तालुक्यात आहेत. जर नंदुरबार, नवापूर आणि अक्कलकुवा तालुक्यात प्रत्येकी 10 गट आहेत. पंचायत समितीचे 112 गण आहेत. हे आकडे फक्त आकडे नाही, तर राजकीय वर्चस्वाच्या चाव्या आहेत. या निवडणुकीत अनेक बड्या नेत्यांची मुले, त्यांच्या पत्नी आणि नातेवाईक नशीब आजमावणार आहेत. 20 पेक्षा अधिक गटांमध्ये अक्षरशः काट्याची टक्कर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुका म्हणजे केवळ स्थानिक लढत नसून मोठ्या नेत्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनला आहे. पण आता तारीख पे तारीख मिळत असल्याने या बड्या नेत्यांनाही आपला राजकीय गड शाबूत ठेवण्यासाठी आणखी काही काळ दमछाक करावी लागणार आहे, हे मात्र नक्की आहे. या सगळ्या लांबलेल्या तारखांचा सर्वात मोठा फटका बसलाय तो निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना. राजकारण म्हणजे कार्यकर्त्यांना पोसणं आलं. गट आणि गणांचे आरक्षण जाहीर झाल्यावर अनेकांनी आपले जनसंपर्क अभियान जोरात सुरू केले. गणपती, नवरात्र, दसरा, दिवाळी या सणांना वर्गण्या दिल्या. कुणाच्या घरी लग्न असो वा कुणाच्या घरी दुःखद घटना, हे भावी सदस्य आवर्जून सगळीकडे हजेरी लावू लागले. चहा पाणी, बैठका, बॅनरबाजी यात त्यांचा अक्षरशः लाखो रुपयांचा चुराडा झाला आहे. पण आता निवडणुका आणखी 7 ते 8 महिने पुढे गेल्याने हा खर्च सुरूच ठेवायचा का? हा यक्ष प्रश्न त्यांच्या समोर आहे. त्यातच समजा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आरक्षण बदलले तर तर मग ज्या गटात आतापर्यंत पैसा आणि वेळ होतला तो गट हातातून जाईल आणि सगळीच मेहनत मातीमोल होईल. याच भीतीने आता इच्छुकांच्या छातीत धडधड वाढली असून त्यांनी आपला जनसंपर्क थोडा कमी करत वेट अँड वॉच करण्यास पसंत केले आहे. राजकारण्यांचं जाऊ द्या, पण या सगळ्या खेळात नंदुरबारच्या सामान्य माणसांचं काय? हा खरा आणि ज्वलंत प्रश्न आहे. या प्रशासक राज आणि लांबलेल्या निवडणुकांचा थेट फटका सामान्य जनतेला बसत आहे. सर्वप्रथम मायबाप, लोकप्रतिनिधी. जिल्हा परिषद एक ग्रामीण भागाची मिनी मंत्रालय असते. एखाद्या खेड्यातील शेतकऱ्याला रस्ता, पाणी किंवा आरोग्य केंद्राची समस्या असेल तर तो हक्काने आपल्या जिल्हा परिषद सदस्यांकडे जातो. पण सध्या सदस्यच नसल्याने जनतेला प्रशासकीय अधिकाऱ्यांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. अधिकाऱ्यांपर्यंत सामान्य माणसाचा आवाज पोहोचत नाही. द्वितीय, विकास कामे ठप्प आणि ठेकेदारांचे आंदोलन. लोकप्रतिनिधी नाही तर कामाला गती नाही, अशी परिस्थिती आहे. अनेक विकास कामे रखडली आहेत. गेल्याच आठवड्यात नंदुरबार जिल्हा परिषदेत ठेकेदारांनी आंदोलन केले. कारण त्यांची कोट्यवधी रुपयांची बिले थकली आहेत. जोपर्यंत बिले मिळत नाही तोपर्यंत नवीन कामे कोण करणार? याचा थेट फटका ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांना म्हणजेच रस्ते, वीज, पाणी यांना बसत आहे. तृतीय, प्रशासकीय मनमानी. प्रशासकाची राजवट असल्याने सर्व निर्णय अधिकारी घेतात. यात स्थानिक गरजांकडे अनेकदा दुर्लक्ष होते. लोकशाहीत जनतेचा जो थेट सहभाग असतो तो सध्या नंदुरबारच्या ग्रामीण भागात शून्यावर आला आहे. आदिवासी बहुल असलेल्या या जिल्ह्यात योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी
स्थानिक नेत्यांचा दबाव आवश्यक असतो, जो सध्या गायब आहे. राजकारण्यांच्या या बुद्धिबळात सध्या सगळेच मोहरे जागेवर खेळून आहेत. वजीर तयार आहे, हत्ती घोडे तयार आहे, पण डाव सुरू करण्याची परवानगी वरून मिळालेली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या जुलै महिन्यातील सुनावणीकडे आता सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत. कोर्टाचा हातोडा पडल्यावर आरक्षणाचं पारडं कोणाच्या बाजूने झुकणार आणि कोणाचं राजकीय गणित बिघडणार हे पाहणे अत्यंत रंजक ठरणार आहे. तोपर्यंत नंदुरबारच्या भावी नेत्यांना आपला खिसा सांभाळत लोकांच्या गाठीभेटी सुरूच ठेवाव्या लागतील आणि सामान्य जनतेला मात्र तुटलेले रस्ते आणि रखडलेल्या विकास कामांसोबत प्रशासकीय कार्यालयांचे खेटे मारत अच्छे दिनची वाट पाहावी लागेल. दिवाळीत खऱ्या अर्थाने राजकीय फटाके फुटणार का हे येणारा काळच ठरवेल. बाकी तुमचे काय मत या संपूर्ण निर्णयावर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.